नमस्ते. तर चला, आज मी उपासाचा भगरीचा भात बनवणार आहे, खिचडी. तर त्यासाठी मी इकडं भगर घेतली, इकडं हिरवी मिरची कापून घेतली. हे बघा, अशी बारीक मिरची आहे, त्यामुळे काही एवढी हे दिसत नाही, पण ही अशी उभी चिरून घेतली. आणि हे शेंगदाणे घेतले. तर चला आता भात बनवू आपण. तर हे उपासाचंच तेल आहे तळलेलं. तर हे तेल ठेवलं आहे मी कढईमध्ये. त्याच्यामध्ये आपण त्या उभ्या चिरलेल्या मिरच्या टाकून घेऊ आणि हे शेंगदाणे आणि ह्याला फ्राय बनवू. आता हे लालसर फ्राय झालं की याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आणि चवीनुसार मीठ. वाटी भगर आहे आणि याला वरई पण म्हणतात. तर त्यासाठी भात बनवायचा आहे म्हणून मी हे थोडंसं जास्तीचं मीठ घेतलं, म्हणजे चवीनुसारच घेतलं आहे. तुम्ही जसं तुमच्या अकॉर्डिंग करता तसं घेऊ शकता माणसांच्या. म्हणजे आता मला 1 किलोचा उपास आहे आणि मुलं वगैरे थोडंसं खातात म्हणून मी थोडं जास्त घेतलं आहे. तर आता हे लाल झाले. आता याच्यामध्ये हे मीठ टाकून घेऊ आपण. आणि एक अर्धा तांब्या पाणी. आणि आता याला उकळी आली की याच्यामध्ये आपण हे धुवून टाकणार आहोत. बघा, अशा प्रकारे उकळी आली. आता हे आपण भगर धुवून घेतली, आता याच्यामध्ये टाकून घेऊ. साधा आणि सोपी पद्धत आहे, होणारी रेसिपी आहे. तरी पाहू शकता भात आपला इथपर्यंत शिजलेला आहे. याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ओतून घेऊ एकदम नॉर्मली आणि झाकण टाकून झाकण लावून ठेवू. पाहू शकता अशा प्रकारे आपला भगरीचा भात तयार झालाय. तर हा माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर चला, बाय.